हाय गाईज, वेलकम बॅक टू लर्न विथ वैशाली. आज आपण अशा टॉपिक विषयी जाणून घेणार आहोत की आपण म्हणतात ना, मला काम करू दे, मला जाऊ दे, मला येऊ दे, त्याला डिसिजन घेऊ दे, त्याला निर्णय घेऊ दे, आपण असं म्हणतो. किंवा तिला खेळू दे. ज्यावेळेस हे करू दे, खेळू दे असं आपण बोलतो ना, त्यावेळेस लेट वापरायचं आणि सेंटेन्स बनवायचं. तर आपण एक छोटीशी ट्रिक आज खूप छानपैकी शिकून घेऊन खूप छान सेंटेन्स बनवू. लेट्स स्टार्ट इट. करू द्या, दे, करू द्या, करू दे. आता सगळ्यात अगोदर ह्याचं स्ट्रक्चर बघू. एकदा स्ट्रक्चर आपल्याला कळलं की बाबा अशा प्रकारे सेंटेन्स बनवायचे, मग आपल्याकडून भरपूर सारे सेंटेन्स बनतात आणि मग आपला कॉन्फिडन्स वाढत राहतो. तर लेटच्या सब्जेक्टला त्याच्या फर्स्ट फॉर्म मध्ये न पाहता सब्जेक्टला आपण त्याच्या प्रोनाउन मध्ये पाहिजे. तर इथं येतं प्रोनाउन, सब्जेक्टचं प्रोनाउन प्रो आणि त्याच्यानंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म. आता हे प्रोनाउन प्रोनाउन आपण अगोदर समजून घेऊ. आयला आपण मी प्रोनाउन, यूला यूज प्रोनाउन प्रोनाउन इथं फर्स्ट फॉर्म प्रोनाउन. आईला मी, यूला यू, वीला अस, डेला देम, हीला हिम आणि शीला हर. ही प्रोनाउन जेव्हा आपण वापरले जातात सेंटेन्स तयार केले जातात. तर सगळ्यात अगोदर म्हणणार मला बोलू द्या. लेट मी टॉक. झालं सेंटेन्स, मला बोलू द्या. आपण म्हणतो ना मला जीव द्या. लेट मी ईट. आता आपण अजून बोलू तिला खेळू द्या. हर प्ले. नंतर आपण आवर्जून बोलू शकतो त्याला निवड करू द्या. लेट मी म्हणू शकते की त्यांना लिहू द्या. लेट देला देम राईट. WRITE. आपण म्हणू शकतो आम्हाला बोलू द्या. लेट अस टॉक. अशा प्रकारे आपण लेटला समजून घेतलं की लेट म्हणजे करू द्या, करू दे. लेटचं आपण स्ट्रक्चर पाहिलं. लेट प्रोनाउन घ्यायचंय, आयच्या ऐवजी मी घ्यायचाय. हर, त्याला म्हणायचं असेल तर हिम, त्यांना म्हणायचं असेल तर दे, आणि आम्हाला म्हणायचंय तर अशा प्रकारे आपण सेंटेन्स बनवू आणि खूप छान इंग्लिश मध्ये बोलण्यासाठी तयारी करू. आता आपण ह्याच्यात आवर्जून सांगायचंय की त्याला बोलून देऊ नका. निगेटिव्ह मध्ये बोलायचं. तर कसं येईल? डोंट लेट हर प्ले. त्यांना बोलून देऊ नका. त्यांना बोलून देऊ नका. डोंट लेट देम टॉक. बोलून देऊ नका. त्याला खेळून देऊ नका. डोंट लेट हिम, त्याला खेळून देऊ नका. प्ले. इथं तिला खेळून देऊ नका, इथं त्याला खेळून देऊ नका. नंतर आपण सांगता येईल तिला येऊन देऊ नका. डोंट लेट हर कम. डोंट लेट मी टॉक. येऊन कम. मला बोलून देऊ नका तर टॉक. त्याला रीड म्हणजे वाचून देऊ नका. म्हणजेच काय? डोंट लेट हिम रीड. अशा प्रकारे आपण निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचे आणि खूप छान इंग्लिश मध्ये बोलायचं. लेट विषयी आपण खूप छानपैकी समजून घेतलेलं आहे. ज्यावेळेस आपण लेटचे म्हणजे मला करू द्या, तिला करू द्या, त्याला बोलू द्या, ज्यावेळेस आपण असे सेंटेन्स बनवतो त्यावेळेस लेट आवर्जून वापरायचं. लेटचा अर्थच आहे करू द्या, करू दे. तर लेटचं ज्यावेळेस आपण सेंटेन्स बनवतो त्यावेळेस सब्जेक्टला प्रोनाउन मध्येच ओळखलं जातं. जसं की मी, अस, देम, हिम, हीज, हर अशा प्रकारे आपण
प्रोनाऊननी सब्जेक्टला ओळखतो आणि त्यानंतरच सेंटेन्स बनवू शकतो. तर असं छोटी ट्रिक आपण लक्षात ठेवू आणि खूप छान इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी स्वतःची तयारी करू. तर हे सेंटेन्स ॲटलिस्ट 20-20 जरी बनवलं तरी खूप छान आपण प्रॅक्टिस करून स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट पाहू शकतो. तर आजचा टॉपिक तुम्हाला कसा वाटला तो नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि वेळ काढून तुम्ही आज व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे मनापासून आभार. असेच व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक केला पाहिजे, सबस्क्राईब केला पाहिजे, कारण तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खूप छान एन्करेज करतं मला रोज नवीन टॉपिक आणण्यासाठी. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ. बाय.